हाय विनीत, काय करतोयस? अरे बॉसला प्रेझेंटेशन पाठवायचंय, त्याचाच विचार करतोय. त्यात घरातली कामं. तुला तर माहिती आहे सध्या माझी आणि संध्याची काय धावपळ चालू आहे ते. हो ना यार, आमच्याकडे सगळाच गोंधळ आहे बघ. बरं, तुला सांगितलेला रिपोर्ट झाला का तयार? राहिलाय रे. मला तर काय सुचतच नाहीये बघ. व्हॉट शुड आय डू? एव्हरीथिंग इज सो डिप्रेसिंग आउट. सगळं सोडून पळून जावेसे वाटते. सोड ना यार, काम कर. नाहीतर श्रीमंतच्या शिव्या खाशील आणि अंकिता वाट लावेल ते वेगळेच बरं का. त्याचेच तर टेन्शन आहे. श्रीमंत काय बोलत, अंकिताबाई बोलत नाही. ती बोलते ना, ती बोलत नाही, पण त्याच्यात जी ओरडत नाही ना, त्याच्यातच माझी सगळी हे होते बघ. आणखी एक त्याचं कसं आहे, तो लास्ट मोमेंटला आपल्याला सगळं सांगतो ना, त्याचा जास्त त्रास होतो. कसं आहे, तो लास्ट मोमेंटला आपल्याला सांगतो ना, त्याचाच आपल्याला त्रास होतो. लक्षात घे, आपण श्रीमंतला रिपोर्टिंग करायचे. पुढं काय करायचंय ना, त्याचं तो ठरवेल. अरे विनी आली बघ. हाय गाईज, या, कसे आहात? बाय. काय? कसली चर्चा चालू एवढी? आणि आपला चॉकलेट बॉय कुठे आहे? चर्चा चॉकलेट बॉयचीच चालू आहे. या गौराला जाम टेन्शन आहे आपल्या बॉसची. म्हणतो कसा, किती गोष्टी वेळेत दिल्या तरी त्या पुढे वेळेत जातील याची काही एक खात्री नाही. बरोबरच आहे त्या गौरवचं. एकदा या श्रीमंतला ना घेतलाच पाहिजे खोपच्यात. स्वतः टाइमपास करतो आणि अंकिता पुढे आपल्या सगळ्यांची काशी करून ठेवतो. ती आपली सांभाळते म्हणून ठीक आहे रे. काय रे, कसली गहन चर्चा चालू आहे एवढी? काही नाही बॉस, ते रिपोर्ट आणि प्रेझेंटेशन बोलत होतो. हे बॉस, तुला मी माझा रिपोर्ट पाठवला होता. तू त्याला उत्तर नाही दिलेले अजून. क्लायंट ईमेलवर ईमेल पाठवते, मी काय उत्तर देऊ त्याला? अरे हो, जरा धीम धरा ना. आत्ता चालू आहे ना मी. विनीत, प्रेझेंटेशन कुठे तुझं? आणि गौरव, तुझा रिपोर्ट? बॉस, प्रेझेंटेशनसाठी माझी क्वेरी होती, त्याला तू रिप्लाय नाही केला. त्याशिवाय पुढचे काम मी कसे करणार? तर मला पण एक प्रश्न पडतो. त्याशिवाय मलाही रिपोर्ट करता येत नाही. आणि तू जरा वेळेत फोन उचलत जाणार आहे. मग लास्ट तुला माहिती आहे, मला सगळं आईबाबांचं बघावे लागते. आणि मला नाही मग ऑफिस टाईमशिवाय फोन उचलता येते तुझा. शील गाईस, बघूया आपण सगळं व्यवस्थित. श्रीमान है ना. विनीत, हाउ इज संध्या? और तेरी गर्लफ्रेंड कब घर आ रही है? यार, गर्लफ्रेंड मत बोल. गाड़ी खरीद रहा हूँ, शादी नहीं कर रहा वापस. संध्या सुनेगी तो मर जाऊंगा. गाडी बायकोपेक्षा महत्वाची यारा, गर्लफ्रेंडपेक्षा पण. काय बिंदिया, काय म्हणतेस? शोधलास की नाही कोणी? बॉस, ऑफिस टाइम आहे, उगाच भंकच नको हा. ते रिपोर्ट आणि प्रेझेंटेशन सगळे पाठवायचे आहेत मला. तू लवकर लवकर तुझे रिपोर्ट्स पाठव ना, म्हणजे आम्ही आमची कामं करायला मोकळे. ए प्लीज हा, वीकेंडला आम्हाला बिलकुल कामं नाही करायची आहेत. ओके यार, करूया काहीतरी. ते वीकेंडवरून आठवलं, आपल्याला जायचंय ना रे ट्रिपला, विनीतच्या गाडीतून. बॉस, का मागवू मी सुयोगची गाडी? नाही, बॉस, सुयोग शेट आहे रे. मी गाडी कॅन्सल करायचा प्लॅन करतोय. का? घराचे हप्ते, पोराची फी आणि आता गाडीचे EMI परवडणार नाही मला. अरे ते कोरोनामुळे जाम टेन्शन आहे राव. जॉब राहणार ना रे आपला. अंकिता काही बोलली का? आणि पुढच्या प्रोजेक्टचे काय? किती टेन्शन घेता रे. अरे तुला काय जाते? मला तर आईबाबांचं टेन्शन आहे. एकतर त्यांच्याकडे नर्स पण मिळत नाहीये बघायला. चिल गायस, अंकिता बघते सगळं, ठरवू आपण. हे बघ, जायचं असेल तर एकच दिवस जाऊया, नाही तर संध्याकाळी चिडेल बरं का. ए थांबा थांबा थांबा, एक दिवस वगैरे नाही हा. 2 दिवसाचा प्लॅन ठरला होता तेव्हा 2 दिवसच जायचे. एक तर मम्माला पटवून मी पोराची सोय लावली आहे आणि खूप दिवसांनी वेळ सुद्धा मिळालाय. आपण तर फुल एन्जॉय करायच्या मूडमध्ये हा. लव्ह यू डार्लिंग. हे दोघं रडेच आहेत. आले नाही तर आपण जाऊया का दोघं जण? श्री, यू आर अ व्हेरी चीप अँड रुथलेस पर्सन. अंकिता आली ना की ठरवूया आपण. आली बघा. हाय अंकिता, हाय अंकिता. कशी आहेस? हाय गाईज, तुमचाच ईमेल चेक करत होते म्हणून उशीर झाला. एव्हरीथिंग फाईन? Yes. Boss. श्रीमंत, आय स्टील हॅवंट रिसीव्ड एनिथिंग फ्रॉम यू. Was it expected today? I thought it's on Monday यार. तुझे नेहमीचे गेम नको आहेत श्रीमंत मला. तुला चांगलंच माहिती आहे मला वरती प्रपोजल आज पाठवायचं आहे ते. आणि तुमचे प्रेझेंटेशन आणि रिपोर्ट्स माझ्याकडे आले नाही तर मला कसे पाठवता येईल ते? अजून का नाही आलंय तुमचं काम यार, माझ्यापर्यंत? पाठवतो ना. कधी? तर बघ ना,
विनीतने अजून मला प्रेझेंटेशन दिलं नाहीये. गौऱ्याचा रिपोर्ट राहिलाय. छान. हे बिंद्या या त्याला मदत कर त्याला रिपोर्ट करायला. माझं काय आणि यांनी जर वेळेत नाही पाठवलं मला सगळं तर मी कसं देणार तुला रिपोर्ट? श्रीमान, त्यांनी पाठवलेले ईमेल्स मी वाचलेत. मला CC असतात. सो डोंट गिव्ह एनी एक्सक्युजेस. ओके, ॲक्ट फास्ट. ओके, अँड सॉल्व द क्वेरीज असतात. एक तो एक विकेंड ट्रिपचा विषय होता. जायचंय ना आपण सगळ्यांनी विकेंडला. त्याचं काय आता? इंडिया बघ कधीची बॅग भरून तयार आहे. तुला सांगतो तू आदेश काढ 2 दिवसाची ट्रिप म्हणजे दोघं बरोबर येते. रडत बसलेत सर. यार आपण 1 दिवसाची करूयात ना हे ट्रिप. मला काय फक्त आई बाबा तशी बघावी लागेल. अंकिता, तू योग्य निर्णय घेशील याची मला खात्री आहे. So currently, we cannot plan anything about the weekend trip. No, I have a call with the US office just now. Okay, some important announcement is expected. So don't keep up any hopes. आणि बिंदिया, तुझा जो काय प्रॉब्लेम आहे ना, तुम्हाला डायरेक्ट पाठव. कळलं? Okay. मी बघते काय Yes. करायचं ते. ओके. चला लागा कामाला. अंकिता झाला का कॉल तुझा? हो. का काय झालं? वाय सो सलन? श्री, टेन्शनचं काम आहे रे. विकेंड ट्रिप होऊ दे, संपवू आपण. नाही रे, ट्रिप वगैरे काय होणार नाही. आरती मॅमने जे सांगितलंय ना, ते सगळ्यांना कळलं तर कोणाचा मूडच राहणार नाही आहे ट्रिपचा. झाल्यावर सांगू ना मग, त्यात काय एवढं. नवीन डेडलाईन दिली असेल ना, आपण डे नाईट काम करू आणि संपवू. कायची काय करायची, श्रीमान आहे ना. तुला कळत नाहीये का रे मी काय म्हणते ते? हां, ट्रिपला वेळ नाहीये. आपल्याला टीममध्ये कपात करावी लागणार आहे. म्हणजे आपल्याला आपल्या टीममधनं काही जणांना काढून टाकावं लागणार आहे, तेही ताबडतोब. वीकेंड पर्यंत निर्णय द्यायचा आहे मला तसा. ॲक्च्युली आपलं प्रोजेक्ट छान चालू आहे आणि कंपनीला नवीन प्रोजेक्ट्स पण मिळतात. पण कंपनीला कॉस्ट कटिंग करायची आणि डायरेक्टर्सला वाटतंय की लास्ट इयर मधल्यांना काढून जर कॉन्ट्रॅक्टवर माणसं घेतली ना तर कॉस्ट कमी होईल. आणि आरती म्हणते कोणाला काढायचं ते तुम्हीच ठरवा. निदान 2 जणांना तरी काढावं लागणार आहे रे. कसं करणार आहे आपण काय माहिती. ते म्हणजे तुझ्या किंवा माझ्या नोकरीवरती तर गदा नाहीये ना. Come on, श्री. काय विचार करते? काढून टाक ना कोणाही दोघांना. नाहीतरी तो गौरव एवढा गोंधळ घालत असतो. काढून टाक त्याला. आणि आपली काय टेक्निकल टीम आहे, तिथं बिंदियाचा काय उपयोग आहे, तिला काढून टाक. ते बिंदियाला राहू दे नाही, डोळ्यांना गारवा तेवढाच. ती संध्या विनीतची बायको, ती करते ना नोकरी, तो करेल ऍडजस्ट. साकीब तुला काहीच वाटत नाही का रे सगळं असं बोलायला? हाऊ कॅन यू बी सो इन्सेन्सिटिव्ह? एनिवेज, त्यांना तू आत्ता काही सांगू नकोस. हां, मी बघते वीकेंडपर्यंत काय करायचं ते. ठीक आहे. काय पण मी तुला सांगतोय, तू खूप विचार करतेस. दिस इज कॉर्पोरेट वर्ल्ड, डोंट बी सो इमोशनल. आणि तू बॉस आहेस, इट्स युअर कॉल.
उद्याच येणार तुम्ही ऑफिसला. ओके बॉस. काय रे, आज आफ्टरनून कॉफी एवढी उशिरा? ऑफिस संपत आलं आपलं. बाय द वे, मला एक गोष्ट सांगायची होती. कॉल झाला काल अंकिताचा? काय झाले, काय टेन्शन आहे का? सगळे झाले नव्हे. तू अंकिताला रिपोर्ट केलेच ना? काही गडबड नाही ना रे श्रीमंत नाही, नाही. की या गौरवने रिपोर्ट नाही दिला नीट. हे माझ्यावर काय घसरतेस? आणि तुझा काय संबंध त्या प्रपोजलशी? तुझं क्लायंट हँडलिंग आणि एक्सलेशनचं बघ ना. आधीच मला टेन्शन आहे जाम. अरे चिल आहे, काळजी करू नका, अंकिता बघते. सो डोंट वरी. म्हणजे डोंट वरी. काय वरी करण्यासारखे आहे का? अरे नाही बाळा, श्री, असं सस्पेन्स नको करू. बोल, काय गोंधळ आहे? प्रपोजल मध्ये काही गडबड आहे का? नाही रे. अरे सगळेजण मिळून आपण देण घेऊया. तुला एकट्याला बही नाही देणार आम्ही. काय गौऱ्या? हो नक्कीच. आणि बिंदेही तुझ्या बाजूने बोलेल. आता मी तुमच्या बाजूने काय? आणि मगाशी तर म्हणत होता की काय संबंध तुझा प्रपोजलशी. पण ठीक आहे, श्रीवर वालंट येणार असेल तर मी बोलेन त्याच्या बाजूने. थँक्यू डार्लिंग. पण मला वाचवायची गरज नाही. म्हणजे मी तुम्हाला वाचवणार. आता सस्पेन्स झालाय असं बघू नका. झालंय असं की ऑफिसने वरनं सांगितलंय की लास्ट इयरमधल्या दोघांना काढून टाकायचं, कॉस्ट कटिंग करायचं. त्यामुळे तुमच्या तिघातल्या दोघांना काढावं लागणार. अरे देवा, तरी मला कालपासून वाटतच होते. माझा डावा डोळा सारखा फडफडत होता. मी तुला म्हटले होते ना असे काहीतरी घडणार. आणि ह्या विंध्याला 2 दिवस एन्जॉय करायचे होते. नाही यार, नक्कीच काहीतरी गडबड आहे. नवीन प्रपोजल येत आहेत, कामं सगळी व्यवस्थित चालू आहेत. आपण एवढ्या कष्टाने सगळी प्रेझेंटेशन आणि रिपोर्ट देत आहोत, तरी कंपनी आपल्याला काढण्याचा विचार करते. अरे आपलं अर्ध आयुष्य इथे गेलं रे. इथनं आता बाहेर पडलो तर आपल्याला नोकरी पण नाही मिळणार. नक्कीच काहीतरी घोळ आहे. मूर्खपणा आहे सगळा. श्रीमंत, तुझ्याचमुळे झाले असणारे सगळे. तू एकतर वेळेत कामं करत नाहीस आणि आमच्या सगळ्यांचा त्यामुळे बळी जातोय. मी हे कधीच मान्य करणार नाही. कंपनी अशी कशी काढू शकते आपल्याला? आपण कंप्लेंट करू, कोर्टात जाऊ. हिंदी यार, कंपनी करू शकते तसं. कंपनीने दिलेल्या अपॉइंटमेंट लेटरमध्ये तसं क्लिअर कट नमूद आहे. अरे माणुसकी नावाची काही गोष्ट आहे की नाही? थांबा, मी अंकितालाच फोन करतो. थांबा. तुम्ही सगळे मित्र आहात आणि तुमच्याबद्दल होतं ना, म्हणून मी तुम्हाला सांगितलंय. तिने नको सांगितलं असता नाही. मग अंकिता अशी का बोलली की आम्हाला सांगू नकोस म्हणून? नक्कीच तिचा काहीतरी स्वार्थ असणार. हां, तर अंकिताचा काही स्वार्थ आहे का मला माहीत नाही. तिने का सांगितलंय तुम्हाला सांगू नको तेही मला माहीत नाही. पण तिला फोन करून मला अडचणी आणू नका उगाच. अंकिता असे काही करणार नाही हं. ती विचार करूनच म्हणाली असणार असं. श्री, तिने सांगितले होते ना की आम्हाला काही सांगू नको. मग तू का सांगितलंस आम्हाला? आता जोपर्यंत तिचा निरोप येत नाही तोपर्यंत आम्ही सगळे टेन्शनमध्ये आणि तू नुसती आमची मजा बघणार का? हे बघा, अंकिताने सांगितलंय, मी काळजी घेते, मी बघते काय करायचं. बरं, मी म्हटलोच ना, अंकिता विल सेव्ह अस. आफ्टर ऑल शी इज अवर गार्डियन एंजल. गार्डियन एंजल म्हणे. दिस इज कॉर्पोरेट वर्ल्ड. इथे कोणी कोणाचं नसतं. प्रत्येकजण स्वतःला वाचवायचा प्रयत्न करत असतो. बघूया आता अंकिता काय करते ते. बाय द वे, आपली विकेंड ट्रिप कॅन्सल थोडक्यात. मी तर चाललोय, पण 2 दिवस मस्त एन्जॉय करायला. बिंदिया, यायचं का? तर दोघंच एन्जॉय करू. गो टू हेल्थ श्रीमंत. हां, मग ऐसा ही टेक केअर. आपण बोलूया का रे अंकिताशी? नको, आपण थोडी वाट पाहूयात ती काय सांगते त्याची. पण तिचीच नोकरी धोक्यात येणार असेल तर आपल्याला विचार करायला लागेल. आपल्याकडे वेळ पण खूप कमी आहे. ते आपण आरती मॅडमने एक ईमेल पाठवूयात का रे?
नको आपण एक दिवस वाट पाहूयात अंकिता काय सांगते त्याची, नाही तर मग पाठवूयात ईमेल. ठीक आहे. ठीक आहे, आलोच. श्रीमान, हां यार बघ, जरा त्या लिस्टमध्ये माझे नाव नसेल असेल. तुला माहिती आहे माझ्याकडची परिस्थिती. संध्या नोकरी करते, त्यामुळे विनीत करू शकतो रे मॅनेज. आणि बिंदिया काय, दिसायला ती सुंदर आहेच. तिला तिला कसा जॉब मिळवायचा तिला चांगलं माहिती आहे. हो गौऱ्या, तुला कळलं यार बिंदिया ब्युटिफुल आहे म्हणून? काय चोरून चोरून बघतो का तिच्याकडे? अरे यार, अशा वेळेला काय बंकसगिरी सुचते तुला? माझी कंडिशन बघ ना काय आहे ती. ठीक आहे बघतो काय करायचं ते. पण लक्षात ठेव, यू विल ओ मी वन. अवघड आहे. विनीत, गौरव नक्की रडला असणार बघ श्रीमंतकडे. मला तर ना त्या श्रीमंतशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. सारखा फ्लर्ट करत असतो. हे खरंच त्याच्या मनात तसं काही असेल का रे? पुढे जाऊन त्रासदायक नाही ना होणार मला? नाही तर वेळीच विचार करायला. तसा मम्मा पप्पांचा सपोर्ट आहे मला. मम्मा सारखी मागे लागली, दुसरं लग्न कर. पण मला त्या चक्रात नाही अडकायचंय परत. बिंदी, यार तू फार विचार करतेस आणि फार पुढचा विचार करतेस. माझ्या सिस्टरसारखी आहेस म्हणून तुला एक सल्ला देतो, नको इतका विचार करूस. आपण थोडी वाट पाहूयात, अंकिता नक्की काहीतरी करेल आपल्यासाठी. नक्की ना रे विनीत. थँक्स विनीत. एक मिनिट. कालचा तुझा तो कॉल आणि आत्ता सकाळची मीटिंग, कॉफीची फार गरज होती. श्रीमान, तू बोलला नाहीस ना कोणाला? बस का यार, तूने कहा और मैंने माना नहीं, ऐसे कैसे होगा? मग सकाळच्या मीटिंगमध्ये सगळे इतके ग्लूमी मूडमध्ये का होते? कोणीच कसा वीकेंड ट्रिपचा विषय काढला नाही रे? ते होय. अगं मी त्यांना सांगितलं आपली वीकेंड ट्रिप कॅन्सल. आपलं काम आहे म्हणून सांगितलं त्यांना. ए आपण जाऊया का ठरल्याप्रमाणे? युअर इम्पॉसिबल श्रीमान. इथे परिस्थिती कारण तुझं काय चाललंय? तू काही ठरवलंस का गं? नाही, अजून विचार करतील. तुला सांगतो, त्या गौऱ्याला आणि बिंद्याला काढून टाक. विनीतला काढून टाकलं असता तरी चालेल, बरा आहे तो तसा. आपण ना कॉन्ट्रॅक्टवरची माणसं घेऊ ऑफिस म्हणतोय तसं, आणि सगळी कामं संपवूया. काय आहे, त्यामुळे तुझा ना फेवरेटिझम दिसणार नाही. तसाही तो विनीत आहेच तुझ्या कौतुकाचा, सिन्सिअर, केअरिंग वगैरे. तू काहीही बोलतोस हा. आणि तसंही विनीत आहेच सिन्सिअर आहे. त्याच्यापेक्षा थोडं टेक्निकल नॉलेज जास्ती असतं ना त्याच्याकडे, तर तुझ्या जागी ना तो असता. आणि मग तू बसला असतास ज्युनियर टीममध्ये लास्ट इयरमध्ये. विनीत माझ्या जागी जोक ऑफ द डे अंकिता. इतका ओव्हर कॉन्फिडन्स आणि इगो बरोबर नाही ना तुझा. ते तिघं जण इतकं प्रामाणिकपणे काम करतात. एनिवेज लेट मी थिंक. मला उद्यापर्यंत निर्णय घ्यायचा आहे. मला काढून टाकायचा विचार नाही ना. माझ्यासारखा मिळणार नाही कोणी तुला, लक्षात ठेव. कॉल उदयश्री. पुन्हा ईमेल रिमाइंडर. ओ माय गॉड, करतीये यार, करतीये मी. बट आय एम नॉट कन्व्हिन्स विथ ऑल दिस अफेअर. एस्टॅब्लिश टीम मेंबर्सना काढून टाकायचं आणि कॉन्ट्रॅक्टवर माणसं घ्यायची.
म्हणजे क्वालिटी बोंबली, क्लायंट अनहॅपी आणि माझं रेप्युटेशन खराब. एनिवेज मला निर्णय घ्यायलाच पाहिजे लवकर. गौरवचा मेसेज, विनीत आणि आता बिंदिया पण. ओ माय गॉड श्रीमान, तुला सांगून पण तू त्यांना सांगितलंस का? करतोस तू का? अंकिता प्लीज मला काढू नकोस हा. तुला माहिती आहे माझ्याकडची परिस्थिती. विनीतचे घराचे हप्ते, बिंद्या एकटी. खरं तर कुणालाच काढू नकोस. अरे हो, इतका रेस्टलेस नको होऊस. मी अजून ठरवलं नाहीये कोणाला काढायचं ते. मी बघते ना अरे काय करायचं ते. बॉस, मला काढणार असशील तर 3 महिन्याची नोटीस मिळेल ना. काय मला घर विकून टाकावे लागेल, नवीन घर बघावं लागेल, तेही भाड्याचे. विनीत अरे, अंकिता ऐक ना, तू कोणाला काढणार आहेस? मी नाही ग कोणाला काढणार. अंकिता प्लीज मला काढू नकोस हा. मी ओव्हर टाईम करतोय, मी आणखी ओव्हर टाईम करेन. मला माहिती आहे तुला हे सर्व जड जाणार आहे, पण तुला म्हणून सांगतो, संध्या इज प्रेग्नंट. घराचे हप्ते, खर्च वाढणार आहे आणि कंपनी काही बघत नाही. बघ ना. ऐक ना, त्या गौरवला नको काढूस, पण त्याच्यावर आईबाबांची जबाबदारी आहे. त्याला नवीन नोकरी पण नाही मिळायची लगेच, आणि त्यात त्याचा गोंधळा स्वभाव. बाकीच्याकडे काहीतरी सपोर्ट आहे का? बाकीच्याकडे काहीतरी सपोर्ट आहे का? विनीतचं माहीत आहे, संध्या नोकरी करते. वाटल्यास तू त्यांना सांग मी आत्महत्या करतोय म्हणून. अरे काही काय बोलतोयस तू? गौरव आणि बिंदिया दोघांनी नोकरीची तेवढीच गरज आहे. आता असं म्हणणंही बरोबर नाही होणार, बिकॉज आय एम मोर कॅपेबल दॅन बोथ ऑफ देम. मग मीच का? विनीत अरे ट्रस्ट मी, आय विल डू समथिंग. विनीत, पण अगदीच नाईलाज असेल तर त्या गौरवलाच काढायला लागेल ना, कारण त्याला सांभाळून घ्यावं लागतं सारखं. विनीतची बायको संध्या नोकरी करते, त्यामुळे तो मॅनेज करूच शकतो. अगं मी बघते ना, खरंच बघते. मला खरंच आत्महत्या करायची इच्छा होती. काय असेल ते असेल, तू माझ्या नावाचा विचारच नाही केला पाहिजेस. गौरव आणि बिंदिया जे काही गोंधळ घालतात त्याच्या चुकांची शिक्षा मला म्हणून का? माझी नोकरी का जाणार? अंकिता, माझी कंडिशन तर तुला माहिती आहे, तेव्हा प्लीज प्लीज मला कन्सिडर कर. आफ्टर ऑल तू पण एक स्त्री आहेस ना. स्टॉप. श्रीमान, हां हॅलो. श्रीमान इमिडिएटली कम इन माय केबिन. आत्ताच्या आत्ता. हां आलो. काय झालं हिला? हां बोल ग. तुला मी इतकं सांगितलं कोणाला सांगू नकोस, तरी तू त्यांना सांगितलंस ना. मी मी नाही सांगितलेलं कोणालाही. अरे किती खोटं बोलणार आहेस तू. मला आत्ता त्यांचे मेसेजेस येऊन गेले. का सांगितलंस तू त्यांना? जरा धीर धरवला नाही आहे का तुला? का असा बघतोस? का अडचणीत आणतोस तू मला सारखं श्रीमान? मी खोटेपणा केला असं म्हणायचं आहे का तुम्हाला? बोलव त्या तिघांना आणि विचार. कोणालाही बोलवायची किंवा विचारायची काही गरज नाही आहे. मी हा विषय फक्त आणि फक्त तुझ्याशी डिस्कस केला होता ना. मी तर सांगितलं नाही आहे, मग उरलं कोण? एनिवेज, मी ना या सगळ्या भरपूर विचार केला. ओके ग्रेट. मग कोणाला टीच करतेस? त्यांच्यापैकी कोणालाच नाही. म्हणजे तू मला काढून टाकायचा विचार करतेस का? अरे नाही नाही बरोबर आहे. आपली टेक्निकल टीम आहे. आपल्या टीममधलं टेक्निकली सुपिरियर कोण आहे? मी. माझी अडचण होत असणार आहे तुम्हाला. पण लक्षात ठेव, आपण सगळेजण एकत्र इथे लागलो आहे.
आरती बॉसची मॅड ओळख आहे ना, ती मी करून दिली आहे तुमची. ती म्हातारी गेली अमेरिकेला आणि इथे तुला लीडर करून गेली. म्हणते कशी श्रीमान इम्पल्सिव्ह आहे, केअरलेस आहे, पण माझं टॅलेंट आहे, त्याचं काय करणार? तो विनीत करणार आहे का माझी कामं? तू ऐकून घेणार आहेस का माझं? हो ना. मी काय तुझी बॉस म्हणून बोलत नाहीये ना आता. आता आपण फक्त चर्चा करतोय की नाही, निर्णय नाही घेतलेला अजून. नाही ना घेतलेला असतो निर्णय. हे बघ, मी एक मित्र म्हणून तुला सल्ला देतो, काढून टाक कोणाही दोघांना. शिवन, तुला खरंच असं वाटतं का रे त्या तिघांपैकी कोणाला तरी काढून टाकणं हा योग्य निर्णय असेल? ऑफकोर्स. अरे गौरव आणि विनीतचे काय प्रॉब्लेम आहे तुला माहित आहे. गौरवनी लग्न नाही केलं अजून. बिंदियाला काढ. कम ऑन, बिंद्या इज अ सिंगल मदर. डिवोर्स घेतलाय रे तिने. केवढी स्वाभिमानी आहे ती. हे मला एक आयडिया सुचली आहे बघ. आपण ना बिंद्याचं गौऱ्याशी लग्न लावून देऊ. चांगले ताळ्यावर ठेवलं त्या गोंधळ्याला, आणि ना दोघातल्या एकाची नोकरी टिकवू शकू बघ आपण. काय वाटेल ते बोलतोस का तू? हा, विनीत आणि गौरव तिला बहिणीसारखं ट्रीट करतात. तूच आहेस जो सारखा फ्लर्ट करत असतोस तिच्यावर. तुला काय वाटलं मला कळत नाही तुझं वागणं? तिने कधी कंप्लेंट केली नाही म्हणून. तिने हॅरेसमेंटची केस केली ना तर नोकरी झाली तुझी. हॅरेसमेंट इथपर्यंत मजल गेली आता. कमान यार, आपण थोडीशी गंमत केली तर असं असतं का? एवढे मित्र आहेत तिचे, बोलतो का कधी आपण? त्यांनी कोणी तुझ्याबद्दल कधी कंप्लेंट केलेली नाहीये, पण तू तुझं काम वेळेत करत नाही. सगळं इतकं कॅज्युअली घेतोस. हे बरोबर आहे का? हे खरं नाही आहे का? हां, अरे तुझं ऑफिस डेस्क बघितलंस? जरा प्रिंटआउट काढायचं म्हणलं ना तर कधी पेपर मिळणार नाही. आणि त्या उलट विनीतचं क्युबिकल, सगळ्या गोष्टी कशा जागच्या जागी असतात. म्हणजे आता काय, विनीत टापटीप, गौरव साधा बोळा, बिंद्या काय गरीब बिचारी काय, आणि मी कुशाल चेंडू. उगाच उतारनं स्वर्ग गाठू नकोस, कळलं ना? मी त्यांच्यापैकी कोणाच काटदार नाहीये. उलट मीच राजीनामा द्यायचा विचार करते. काय? हे खरंच? ऍक्च्युली ना माझ्या मनात हा विचार आलाच होता. एक मुलगी किती काय टीम लीडर म्हणून काम करणार, आणि त्यात तुझ्यासारखी इमोशनल. श्री, खरं तर ना आरतीचा निर्णय तेव्हाच मला पटला नव्हता. त्यांनी मलाच टीम लीडर करायला हवं. पण काय, त्यांनी तुला झुकतं माप दिलं. कोणालाही विचार, ते सगळं हेच सांगते. श्री, तुला असं खरंच वाटतं की मला ही पोझिशन मी एक स्त्री आहे म्हणून मिळाली? माझं काहीच कर्तृत्व नाही, माझ्यात काही लिडरशिप क्वालिटीजच नाही आहेत का? रागवू नकोस, पण विचार कर ना, आपली टेक्निकल टीम आहे. टेक्निकली तुझ्यापेक्षा सुपिरियर कोण आहे किंवा टीममध्ये सुपिरियर कोण आहे? तर मी. तरीसुद्धा त्यांनी तुला लीडर केलं. त्याचं साधं कारण काय आहे? कंपनीची डायव्हर्सिटी पॉलिसी, यू आर अ लेडी अँड आरतीज फेवरेट. श्रीमंत, मला ना इथे तुझा मेल इगो आणि सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स जाणवत आहे फक्त. तुला काय वाटतं मला कळत नाही? विनीत, गौरव, बिंद्या जे रिपोर्ट्स प्रेझेंटेशन्स करतात ते न बघताच तसेच्या तसे तू मला फॉरवर्ड करतोस. हां, त्याच्यातल्या सगळ्या मिस्टेक्स चुका मी सुधारून घेते. कधीही कोणीही तुझी कंप्लेंट करत नाही रे. आणि तू मला त्यांनाच काढून टाकायला सांगतोस? कोणतीही माणुसकी उरली नाहीये का तुझ्या? किती सांभाळून घ्यायचं आम्ही तुला. सेंटेच झालीस यार. तुम्ही मला सांभाळून घेता याचं कारण आहे माझं टॅलेंट. मी नसेल ना तर तुमची टीम नसेल. काही उपकार करत नाही आहात तुम्ही कोणी. श्री, आणि हे बघ, तुला लास्ट इयर मधल्या दोघांना काढायला सांगितलंय ना, मग माझ्यावर चर्चा कशाला? कोणालाही काढून टाक, नाही तर तू दे राजीनामा. श्री, आणि हे बघ, तुला तुझं ड्रीम फॉलो करायचं होतं ना, तू करू शकतेस. तू समर्थ आहेस, सक्षम आहेस. मी काय एक साधा नोकर माणूस. माझ्यात थोडेच तुझ्यासारखे लिडरशिप गुण आहेत. श्रीमंत, तू आता एक अक्षरही बोलू नकोस. जस्ट लीव. लेट मी थिंक. गिव्ह मी टाइम टू थिंक.
झाला मगासचा त्रागा शांत झाला. दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. कॉफी. हो हो हो, तुम्ही बॉस आहात. टेल मी व्हॉट टू डू. आय विल ओबे इन युअर कपॅसिटी. सॉरी, माय कपॅसिटी. काय निर्णय घेतलास का? ऑलमोस्ट झालाय नाही. कोणाला काढतेस? बोलवूया का? सांगून टाकू म्हणजे सगळ्यांच्या डोक्यावरची ताणती तलवार जाईल. अरे ऐक ना. का तू राजीनामा द्यायचं ठरवलेस? नाही म्हणजे नाही, तसं असेल ना तर अगदी बोलव आणि सांगच. त्यांना कळू दे की आता मी त्यांचा बॉस आहे, माझ्यामुळे त्यांची नोकरी टिकली आहे. तुला राजीनामा द्यायला मी सुचवलंय. मला काही बोलू देणार आहेस का स्वतःच बोलणं पुढे दामटवणार आहेस? बोला बोला, तुम्ही बोला. तुम्ही बॉस आहात, आम्ही काय. थँक्स. श्रीमान, मी तुला किती वर्ष ओळखते. तुला माहीतच आहे माझी काय स्वप्न आहे, मला काय हवं आहे आयुष्यातनं. मी कधी काहीही लपवलेलं नाही आहे तुझ्यापासून. काय म्हणायचंय तुला? तुला तो लास्ट इयरमधला दयानंद शर्मा आठवतो का रे? आपल्या कॉलेजमधला लास्ट इयरमध्ये आपल्या 2 वर्ष सिनियर सिनियर होता तो. हो, आठवतोय ना. तो पण मागे होता तुझ्या. तोच. तो ना मध्ये मला भेटला होता एका कॉन्फरन्समध्ये. तो त्याच्या प्रोडक्शन युनिटसाठी ना हेड शोधतो. बरं. आपल्याला आपल्या लास्ट इयर मधल्यांपैकी 2 जणांना काढायचं, बरोबर? बरोबर. आणि त्यांच्या तिघांइतका मिळून एकटीला पगार मिळतो. एक्झॅक्टली. मी तुला हेच तर समजवायचा प्रयत्न करतोय. हे बघ, तू राजीनामा दिलास की माझं तिथे प्रमोशन होईल. कंपनीला कॉस्ट कटिंग करायचंय ते पण सॉल्व्ह होत आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ना. हे पण प्रोडक्शन युनिटमध्ये तू काय करणार? तुझा फोर्टे नाही तो. अरे तू पूर्ण ऐक, लगेच कन्क्लुजनला का जातोस तू सारखा? एनिवेज, तर लास्ट इयर मधल्यांच्या दोघांइतका पगार तर तुला सुद्धा मिळतो. काय म्हणायचंय तुला? हे बघ, मी काय सजेस्ट करते की तसंही तुझं एकंदरीत टॅलेंट बघता इतक्या छोट्याशा टीममध्ये काही फार वाव नाही आहे. तर तू दयानंद शर्मांच्या प्रोडक्शन युनिटमध्ये हेड म्हणून काम केलंस तर. रेडीमेडी झालीस का तू? मला राजीनामा द्यायला सांगतेस? 3rd क्लासमध्ये पास झालेला त्या दयानंदच्या कंपनीत का पण अरे करण्यासाठी? तो कसा पास झाला याच्याशी आपल्याला काय घेणं देणं आहे? हा, तू तिकडे हेड म्हणून काम करशील, पगारही इथला एवढा, कदाचित त्याच्यापेक्षा जास्तीच असेल. टाकते ना रे शब्द. आता तुझ्या रेकमेंडेशनची गरज वाटली वाटतं मला. तू सगळं इतकं वाकड्यातच का तू घेतो? वागतेसच तशी. सारखा आपला लोकांचा विचार चालू आहे. श्रीमन अस्तित्वातच नाहीये जणू काही. तुला त्या दयानंद शर्माच्या ऑफरचा नसेल विचार करायचा तर नको करूस. आय विल लाईन अप सम सुटेबल इंटरव्ह्यू ना ॲज पर युअर कॅलिबर. म्हणजे परत तुझ्या शब्दावर? माझा शब्द श्री, माझा शब्द. आपण दोघं काही वेगळे आहोत का रे? वाटतंय तरी तसंच. इतकी वर्ष श्री, इतकी वर्ष आपण एकत्र आहोत. काय काय सोडलंय आपण त्यासाठी. ही नोकरी टिकवण्यासाठी आपण अजून लग्न सुद्धा केलेलं नाहीये. आपण अजून काही वर्ष नोकरी करू, पैसे साठवू, स्वतःचं काहीतरी सुरू करू. किती किती स्वप्न पाहिलेत रे आपण. पण मी एकटीच लढतीये का रे या सगळ्यासाठी? मला ना या सगळ्यामधून, माझ्या सॅलरीमधून जितकं जमेल तितकं सेव्हिंग करते. आणि तू काय करतोस? सगळा पगार उधळून टाकतोस. कोणतंही प्लॅनिंग नाही. अरे कशी सोडणार आपण नोकरी? आणि किती वर्ष राहणार होत आपण असे? पण मी कधी काय बोलले का रे तुला? सगळं सांभाळूनच घेत आली ना. का? कारण माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. अरे माझ्या एकटीच्या पगारावर आपल्या दोघांचा आरामात भागेल. तुला हवी तिथे नोकरी कर, हवं तर तू स्वतःचं काहीतरी सुरू कर ना. मी देते ना सगळी सेव्हिंग. आपली सगळी स्वप्न पूर्ण होतील रे. आपली? तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील. या नोकरीत आहे ना म्हणून कायम तू बॉस आणि मी नोकर म्हणून राहावं लागतं. जगापासून आपलं नातं लपवत. लग्न करूया म्हटलं तर नोकरीत आहोत तो रिलेशनशिपमध्ये राहू म्हटलं. तोंड दाबून बुक्यांचा मार. आणि त्यात आता हे नवीन लचांड. कोणाला तरी वाचवण्यासाठी मी का द्यायचं राजीनामा?
अरे मी पण राजीनामा दिला असता, पण तसं काही होऊच शकत नाहीये ना, आता की कधीच केलं असतं तुझ्यासाठी ते. म्हणजे तुला तुझी नोकरी, तुझे हाजी हाजी करणारे मित्र हेच जास्त प्रिय झालेले दिसतात. खरं तर माझ्यामध्ये कपॅसिटी असतानाही ना मला ही खुर्ची मिळालेली नाहीये आणि आता कोणाला तरी वाचवण्यासाठी मी राजीनामा देणार नाही. तुझं जर माझ्यावर प्रेम असेल तर तू विचार करशील आणि माझ्यासाठी काहीतरी त्याग करशील. अरे असं तडकाफडकीचं तोडून का बोलतोयस तू? मी तुला कमीपणा दाखवण्यासाठी नाहीये हे काही करत. आपल्या मित्रांचा आणि कंपनीच्या भल्यासाठीच मी काहीतरी सजेस्ट करते ना रे तुला. आणि तुला मी काढून नाही टाकत आहे श्री, राजीनामा द्यायला सांगतेय. याच्यात तुझा सन्मान टिकून राहील आणि डायरेक्टरचं रेकमेंडेशन मिळेल ते वेगळं. तू ठरवूनच टाकलं दिसतंय सगळं. तू दे ना राजीनामा. तुला हवं ते कर ना. तुझी सेविंग तुला हवी तशी वापर ना. अरे तुला नसेल त्या ऑफरचा विचार करायचा तर वेगळं काहीतरी बघू. आणि नाही केलीस नोकरी काही दिवस तर काय फरक पडणार आहे? आणि मग जगायचं कसं? तुझ्या पैशावरती, तुझ्या जीवावर जगतो म्हणून मी. अरे दुसऱ्यांच्या भल्यासाठी तू तुझा मीपणा नाही का सोडू शकत आहे? नाही. माझ्या भल्याचं काय? माझा कोण विचार करताय का? श्रीमंत अत्यंत नालायक आहे असं तुम्ही ठरवूनच टाकलंय. कट केलाय तुम्ही सगळ्यांनी मिळून. पण लक्षात ठेव, असलं काय होऊ देणार नाही मी. श्री तू हे सगळं खूप ताणतोयस. मी सगळ्यांच्या भल्यासाठी काहीतरी निर्णय घेतेयस, पण तू आपल्या नात्याला या सगळ्यामध्ये आणून गोष्टी अजून कॉम्प्लिकेट करतोयस. कळलं ना? मला एक टीम लीडर म्हणून निर्णय घ्यायचा आहे. पण माझी प्रेयसी पण आहेच ना रे कुठेतरी जागी. तू पण माझ्यासाठी सोड ना तुझा मीपणा. सारखं काय मी मी हो मी मीच. माझ्यामुळे तुम्ही इथे आले विसरू नका कोणी. आणि तुझं माझ्यावर प्रेम असेल ना तर ही गोष्ट तू नक्की लक्षात ठेवशील. अरे माझं प्रेम आहेच ना तुझ्यावर, पण किती ते सांगायची ही वेळ नाहीये श्री. बाय. श्री थांब. तू निर्णय घेतलायसच तर ठीक आहे. अंकिता बाय. भेटूयात परत लवकरच. अंकिता, थँक्स फॉर युअर सपोर्ट. निर्णय झालेला दिसतोय. सगळे भेटून गेले तुला ते. हो. तू ईमेल वाचला दिसत नाहीयेस. तू तसाच वागलास जसं अपेक्षित होतं. तुला माझ्याकडूनच ऐकायचं असेल ना तर ऐक. मी ठरवलंय की माझी टीम रिझाईन करेल. काय? पूर्ण ऐक श्री. माझी टीम रिझाईन करेल आणि मी माझी कंपनी सुरू करते. माझ्या टीम बरोबर काही क्लायंट्स बरोबर बोलणं झालंय आणि मला काही प्रपोजल्सही मिळेल. दॅट्स ग्रेट यार. माझं टॅलेंट, तुझी लिडरशिप क्वालिटी, आपण ना आपल्या कंपनीचं मस्त प्लॅनिंग. माझी टीम श्री, माझी टीम माझ्याबरोबर माझ्या कंपनीत जॉईन होतीये. मी ती सुरू करते पण तुझ्याशिवाय. माझ्याशिवाय? हो. म्हणजे तुम्ही चौघही जण राजीनामा देणार? मग मी काय करू? आणि तुम्ही चौघांनी राजीनामा दिलात तर कंपनी मला का ठेवेल इथे? माझं काय होईल? तू विचार केलास का काही माझा? मी तुला सगळ्यांच्या भल्याचा निर्णय घेण्याची संधी दिली. ओके, आय हॅड गिव्हन यू दॅट चान्स. पण तू स्वतःला निवडलंस. ही वेळ तूच तुझ्यावर आणली आहे श्री. आणि माझा निर्णय झाला या बाबतीत आता. आणि हो,
दिस वॉज माय प्रोफेशनल डिसिजन. पण आता आय एम नॉट शुअर अबाउट अस ऑल्सो. आय नीड टाईम फॉर माय कंपनी अँड फॉर माय सेल्फ. बोलून गेलो श्वास माझा थांबला. मी इथे अंतो तिथे हा खेळ आता संपला. मी स्वतःच्या काळजावर घातलेला घावा रोज आतून जाळतो मी वेदनेचा गावा. अपुलाच तो रस्ता जुना, अपुलाच तो रस्ता जुना. मी एकटाच आलो किती उरलो हरलो दुःख झाले सोबती. उरलो हरलो दुःख झाले सोबती. निर्णय काही कठीण तर काही सोपे, काही मन तोडणारे तर काही घर तोडणारे, काही मन जिंकणारे